पाच नाही 4 थेरम्स. पहिले 4 तर आठवतात ना तुम्हाला, 4 इक्वेशन्स आणि 5वं काय थेरम आहे, त्यांच्या लाईन ऑफ इंटरसेक्शन मधून जाणारं प्लेन काय आहे ते. नाव आता दोन प्लेन मधला अँगल काय असतो 3 डायमेन्शन मध्ये सांगतो. हे बघा, मी पहिले 4 थेरम मुद्दाम लिहितोय. आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. सेकंड, आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. थर्ड, आर बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार इज इक्वल टू ए बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार. फोर्थ, आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. 4 थेरम्स. इथे काय दिलेलं असतं, एक पॉइंट आणि परपेंडिक्युलर वेक्टर. इथे एक पॉइंट आणि 2 पॅरलल वेक्टर्स. इथे 3 कोप्लेनर पॉइंट दिलेले असतात. त्या प्लेन मधून एबीसी पॉइंट्स मधून प्लेन पास होतं. आणि इथे ओरिजिन पासूनचं डिस्टन्स काय दिलेलं असतं पी, आणि त्या ओएनच्या अलॉंग काय असतो, जे ओरिजिन पासूनचा वेक्टर काढलेला असतो ओएन बार, त्याच्या अलॉंग एन कॅप हा युनिट वेक्टर असतो. त्याच्यानंतर 5वं थेरम काय बघितलं होतं, आर बार डॉट एन वन बार इज इक्वल टू पी वन अँड आर बार डॉट एन टू बार इज इक्वल टू पी टू. ह्या फॉर्म मधलं आहे. याला पी म्हटलं, हे काय केल्यानंतर प्रोडक्ट घेतल्यानंतर केलं. तर यांच्या लाईन ऑफ इंटरसेक्शन मधून जे प्लेन जातं त्याचं इक्वेशन काय, आर बार डॉट एन वन बार प्लस लॅम्बडा एन टू बार इज इक्वल टू पी वन प्लस लॅम्बडा पी टू. लक्षात आलं. हे 5वं थेरम. आता 6 नंबरचं थेरम काय आहे, 6 नंबरचं थेरम, तर तुम्हाला 2 प्लेन मधला अँगल काढायचा आहे. म्हणजे हे 2 प्लेन आहेत, त्यांचा हा इंटरसेक्शन आहे लाईन. तर इथे हा अँगल काय असेल, व्हॉट इज दिस अँगल, हा अँगल काय असेल. लक्षात येतं ना, ह्या 2 प्लेन मधला अँगल काय असेल, तो काय असणार आहे 2 प्लेन मधला अँगल. आता इथे बघा, समजा हा एन बार प्रत्येक प्लेनला परपेंडिक्युलर वेक्टर आहे, बरोबर. तर आपण पहिल्या थेरमच्या नुसार घेतो आपण, तर एन बार जो असतो तो त्याला परपेंडिक्युलर असतो. मग एन बारच्या जागेवर हे सगळे आलेले आहेत वेक्टर, पण प्रत्येक प्लेनला परपेंडिक्युलर वेक्टर असतो. इथपर्यंत लक्षात आलंय का तुमच्या. प्रत्येक प्लेनला एक परपेंडिक्युलर म्हणजे नॉर्मल वेक्टर दिलेला असतो. मग आता ह्या 2 प्लेन मधला अँगल जो असेल, समजा मी आता इथे असं पकडलं, हे दोन्ही प्लेन्स जे आहेत, हे बुक आहे. तर हे बुक इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतोय. इथे 90 डिग्रीचा अँगल आता फॉर्म होत असेल, तर त्याला परपेंडिक्युलर हा वेक्टर एन बार आणि हा परपेंडिक्युलर वेक्टर, यांच्यामध्ये पण अँगल कितीचा फॉर्म होतोय. म्हणजेच काय, ह्या दोघांमध्ये जो अँगल असतो 3 डायमेन्शन मध्ये ह्या 2 प्लेन्स मध्ये जो अँगल असतो, तोच त्यांच्या त्यांना जे परपेंडिक्युलर वेक्टर्स असतात ना, तोच अँगल त्यांच्यामध्ये असतो. लक्षात आलं का. म्हणजेच इथं आपल्याला काय घ्यायचंय, काहींना ते 3 डायमेन्शन मध्ये कळत नाही की त्यांच्यामधलं 90 डिग्री मध्ये वाटतं त्यांना, पण ते अॅक्युट अँगल कधी कधी त्यांना वाटतं तसं नाहीये. ते तसंच असतं. 2 प्लेन मधला जो अँगल आहे तो त्यांच्या नॉर्मल वेक्टर मध्ये पण तोच अँगल असतो. मग सिंपल आहे थेरम. काय रे, अँगल बिटवीन, थेरम असं लिहिणार आपण, अँगल बिटवीन 2 प्लेन्स r bar dot n1 bar is equal to p1 and r bar dot n2 bar is equal to p2. हे असं काय लिहिलंय समजलं ना. p1 p2 म्हणजे यांचा हा डॉट प्रोडक्ट येतो. इज गिव्हन बाय अँगल बिटवीन देअर नॉर्मल वेक्टर्स. मग आता मला सांगा, 2 नॉर्मल वेक्टर म्हणजे n1 बार आणि n2 बार मधला अँगल कसा काढणार, तोच त्यांच्यामधला अँगल आहे. ए बार डॉट बी बार, डॉट प्रोडक्टची डेफिनेशन काय, ए बार डॉट बी बार, बेसिक डॉट प्रोडक्टची डेफिनेशन ए बी कॉस थिटा. त्यांच्यामधला अँगल कसा फाइंड आउट करतो आपण, कॉस थिटा इज इक्वल टू हे ए बार डॉट बी बार अपॉन ए बी, बरोबर आहे. तर इथे n1 बार डॉट n2 बार मधला अँगल कसा फाइंड आउट करणार आपण, कॉस थिटा इज इक्वल टू n1 bar dot n2 bar upon magnitude of n1 bar into magnitude of n2 bar. हा फॉर्म्युला यूज करणार. मग 6 थेरमचा फॉर्म्युला काय आहे, cos theta is equal to n1 bar dot n2 bar upon magnitude of n1 bar into magnitude of n2 bar. हे आहे 6 नंबरचं थेरम. आता याच्या रिमार्क्स काय असतील रे, रिमार्क्स
जर ते दोन प्लेन्स पॅरल असतील लाईक दिस, आता हे दोन प्लेन आहेत हे पॅरल असतील लाईक दिस, असे असतील पॅरल, म्हणजे एकतर समोरासमोर पॅरल असतील किंवा असे एका समोर एक पॅरल असतील, तर याचा नॉर्मल n1 बार आणि याचा नॉर्मल n2 बार हे कसे येतात? पॅरलच येतात की नाही? पॅरल. मग असं येईल इफ टू प्लेन्स आर पॅरल, इफ टू प्लेन्स आर पॅरल then कंपोनेंट्स ऑफ कंपोनेंट म्हणजे आय जे के चे जे आय कॅप जे कॅप के कॅपचे कंपोनेंट असतात त्याचे कोइफिशियंट्स, त्याला आपण कंपोनेंट म्हणतो. देन कंपोनेंट्स ऑफ n1 बार अँड n2 बार आर कसे यायला पाहिजेत? ते पॅरलल येतील ना. मग n1 बार आणि n2 बारचे कंपोनेंट्स कसे येतील? प्रपोर्शनल येतात ना. दोन पॅरलल व्हेक्टरचे कंपोनेंट कसे असतात? प्रपोर्शनल असतात. मग कंपोनेंट्स ऑफ n1 बार अँड n2 बार आर प्रपोर्शनल. ही पहिली रिमार्क. आता ते परपेंडिक्युलर असतील तर रे, दोन्ही प्लेन्स परपेंडिक्युलर असतील तर n1 बार आणि n2 बार मधला अँगल 90 डिग्री येतो. म्हणजे n1 बार डॉट n2 बार काय येईल? 0. बरोबर ना. ही रिमार्क फर्स्ट. रिमार्क सेकंड, if planes are perpendicular, then n1 bar dot n2 bar is equal to 0. थेरम लिहा, त्याच्या ह्या दोन रिमार्क्स लिहा. समजलं का? आणि ब्रेन मध्ये हे असे फॉर्म्युले फीड करत जा काय काय ते राईट आउट. समजा आता हे एक प्लेन आहे आणि ही लाईन आहे. आता सपोज इथे ही लाईन आणि प्लेन या दोन्ही मधला अँगल फाइंड आउट करायचा मला. हे इथे काय दिसतंय तुम्हाला? हे प्लेन आहे आणि ही लाईन आहे, त्याला इंटरसेक्ट करून जाते. तर तुम्हाला ह्या लाईन आणि प्लेन मधला हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. हा अँगल थीटा. तर इथे सांगा हे प्लेन आहे, ह्या प्लेनचं इक्वेशन आर बार डॉट एन बार इज इक्वल टू पी असणार आहे. बरोबर. आर बार डॉट एन बार इज इक्वल टू पी. हा पी म्हणजे यांचा डॉट प्रोडक्ट. आता एन बार ऑलवेज एन बार म्हणून इथं हा आहे इथे एन कॅप आहे. एन बार ऑलवेज प्लेनला कसा असतो? परपेंडिक्युलर. मग तो कुठे असेल? इथे असेल, इथे असेल, इथे असेल, कुठे असेल? समजा मी इथे घेतला परपेंडिक्युलर प्लेनला. तर आता मला सांगा इथे हे तुम्हाला काय दिसतंय? हा समजा अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन हा थीटा फाइंड आउट करायचा आहे. हा थीटा काढायचा. हा थीटा मानला तर इथे आता हा परपेंडिक्युलर जो आहे एन बार, हा एन बार आणि ही लाईन यांच्यामधला अँगल काय असेल रे? हा आता मला हे पकडून नाही ठेवतायत. 90 मायनस थीटा. हे सगळ्यांना समजलं का? हा जो बोटाने दाखवतोय मधल्या बोटाने हा अँगल काय असेल? 90 मायनस थीटा. हा थीटा आहे तर हा 90 मायनस थीटा. कारण एवढा जो अँगल आहे या पेन मधला आता मला पकडून ठेवता येत नाही एवढं. ह्या पेन मधला आणि प्लेन मधला 90 आहे. हा थीटा असेल, करंगळीने दाखवतोय इकडे मी तो. तर हा अँगल असेल एवढा ह्या लाईन मधला आणि एन बार मधला, तो 90 मायनस थीटा असेल. ही फिगर मी इथे प्लेन मध्ये काढतो. आता ही लाईन आहे इथे आणि हा एन बार आता जो दाखवला होता तो एन बार प्लेनचा परपेंडिक्युलर. प्लेनचं इक्वेशन आर बार डॉट एन बार इज इक्वल टू पी. ह्या लाईनचं इक्वेशन आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. आता ह्या लाईनलाच पॅरलल कोण आहे रे? ह्या लाईनचं इक्वेशन म्हणजे ए बार काय असतो? लाईनवर असणाऱ्या पॉईंटचा व्हेक्टर. आणि बी बार काय असतो? लाईनला पॅरलल व्हेक्टर असतो. करेक्ट. पहिल्या थेरम नुसार घेतली मी लाईन. तर मग हिला जो ह्या लाईन आणि एन बार मधला जो अँगल असेल, मी काय करतो आता इथे हे जे तुम्हाला दाखवलं होतं इथे मी ह्या प्लेन मध्ये इथून जी त्या स्केलने दाखवली होती लाईन, ती लाईन म्हणजेच त्या लाईनच्या जागेवर मी बी बार घेऊ शकतो. कारण बी बार तिला पॅरलल आहे. बरोबर आहे की नाही? बी बार तिला पॅरलल आहे. मग तिच्या जागेवर हा बी बार ठेवला तर बी बार मधला लाईन मधला आणि म्हणजे ही लाईन आहे तिच्या जागेवरच बी बार ठेवू. कारण बी बार तिला पॅरलल आहे ना. मग बी बार याच्यावरच घेतला तर बी बार मधला आणि एन बार मधला जो अँगल आहे
तो सेमच असेल ना 90 मायनस थिटा, बरोबर आहे की नाही? सपोज हा जर बी बार असेल तर यस ऑर नो? मग आता अँगल काढायचा आहे दोन्ही मधला, तर यांचा मी कॉस पहिल्यांदा ह्या 90 मायनस थिटाचा हा, आता इथे लाईनचा हा बी बार घेतो, ही लाईनचं इक्वेशन मी ही लाईन छोटी दाखवतो इकडे, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, आणि हा बी बार दाखवतो, ही लाईन आहे ना हा बी बार आहे. तर आता एन बार आणि बी बार मधला जो अँगल आहे तुम्हाला काढायचा आहे, ह्या लाईन मधला आणि प्लेन मधला अँगल काढायचा आहे, हा थिटा काढायचा आहे. ऍक्च्युली लाईन आणि प्लेन मधला हा थिटा काढायचा आहे. तर त्या लाईन मधला आणि तिला पॅरल बी बार मधला अँगल सेमच असणार आहे. मग हा थिटा काढायचा आहे, तर मी पहिल्यांदा काय करतो, ह्या 90 मायनस थिटाचा कॉस रेशो घेतोय. तर तो काय येईल, हा बी बार आहे आणि हा एन बार आहे, तर त्यांच्या मधला हा अँगल आहे. आपली डेफिनेशन काय आहे, दोन वेक्टर मधला अँगल, हा एन बार आणि बी बार मधला अँगल काढायचा आहे. दोन वेक्टर मधला अँगल काय येतो, समजा ए बार आणि बी बार दोन वेक्टर असतील तर त्यांच्या मधला अँगल काय येतो, ए बार डॉट बी बार अपॉन ए बी येतो की नाही? मग आता इथं बी बार आणि एन बार मधला अँगल 90 मायनस थिटा आहे, तो कसा काढणार आपण, बी बार डॉट एन बार अपॉन बी एन, बरोबर आहे की नाही? अलाइड अँगलने हा फॉर्म्युला काय होईल, कॉस 90 मायनस थिटा म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू बी बार डॉट एन बार अपॉन बी एन. ही बी एन म्हणजे बी ची मॅग्निट्यूड, एन म्हणजे एन ची मॅग्निट्यूड. पुस्तकात असं दिलेलं असेल तर मिनिंग एकच आहे त्यांचं, समजलं का? बी एन म्हणजेच हे साइन थिटा इज इक्वल टू हा फॉर्म्युला मिळाला. समजलं का तुम्हाला याचा प्रूफ? सातवं काय आहे, थिअरम अँगल, हे काय आहे, कॉस थिटा, अँगल बिटवीन, हे कशाचं आहे, अँगल बिटवीन टू प्लेन्स. आता अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन काय आहे, साइन थिटा इज इक्वल टू बी बार डॉट एन बार अपॉन बी एन. बी बार काय असतो, दिलेल्या लाईनला पॅरलल वेक्टर, एन बार हा दिलेल्या प्लेनला परपेंडिक्युलर किंवा नॉर्मल वेक्टर. प्रूफ समजला का तुम्हाला हा त्याचा? आता मी ते थेरम लिहितो, तुम्ही थेरम माझ्या बरोबरच लिहा. थेरम नंबर 7, अँगल बिटवीन line r bar is equal to a bar plus lambda b bar and a plane r bar dot n bar is equal to p is. हे प्रूफ परीक्षेला येणार नाही लिहायला, लक्षात ठेवा, हे परीक्षेला प्रूफ करायला येणार नाही प्रूफ, फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आले तरी लिहिता येतील, तुम्हाला काय अडचण नाही, पण मी सांगतोय तुम्हाला हे येणार नाही प्रूफ. 99% आले तर तुम्हाला लिहिता येऊ शकतात. R bar dot n bar is equal to P is given by हा फॉर्म्युला, sin theta is equal to B bar dot n bar upon Bn. त्याचा हा प्रूफ, त्याच्यामध्ये प्रूफ मध्ये एक फिगर काढून लिहून. आता ही लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर, प्लेनला परपेंडिक्युलर असेल लाईन, तर काय होईल ते बघा. समजा हे प्लेन आहे, हे प्लेन आहे आणि त्याचा हा नॉर्मल वेक्टर एन बार, आणि लाईन त्याला परपेंडिक्युलर आहे प्लेनला. तर लाईनला जो पॅरलल वेक्टर येतो, तो बी बार, ह्या लाईनला जो पॅरलल वेक्टर असेल बी बार, तो पण ह्या नॉर्मल वेक्टरला कसा असेल, पॅरलल असेल. म्हणजे जर ही ग्रीन कलरची लाईन, म्हणजे हा ग्रीन पेन जर परपेंडिक्युलर असेल ही लाईन प्लेनला, तर ही एन बार आणि ह्या लाईनला पॅरलल वेक्टर बी बार, एन बार आणि बी बार. समजा हे जे ब्ल्यू कलरची लाईन दिसते थोडक्यात ही इथे, तर हे बी बार आहे असं समजा. तर हे बी बार आणि एन बार कसे दिसतात, पॅरलल दिसतात, बरोबर आहे ना? मग पॅरलल वेक्टरच्या कंपोनंट मध्ये काय फरक, काय असतं रे? इफ इथे लिहिलं बी लाईन इज परपेंडिक्युलर टू द प्लेन देन बी बार अँड एन बार कसे असतील, बी बार अँड एन बार पॅरलल. त्यालाच आपण काय म्हणतो, कोलिनियर. अँड देअर कंपोनंट्स कसे असतील त्यांचे,
IJK चे कंपोनेंट्स पॅरलल वेक्टरचे आर प्रपोर्शनल. दुसरी रिमार्क काय येईल? सेकंड रिमार्क, इफ लाइन इज पैरेलल टू द प्लेन, लाइन जर प्लेनला पॅरलल असेल अशी, तर काय होतं रे इथे? या लाईनला पॅरलल जो वेक्टर असेल बी बार बोटाने दाखवला, तो बी बार आणि हा एन बार कसे असतात? परपेंडिक्युलर. मग इथे इफ लाइन इज पॅरलल टू द प्लेन, देन बी बार अँड एन बार, देन बी बार डॉट एन बार इज इक्वल टू 0. बी बार डॉट एन बार इज इक्वल टू 0 असं लिहितो वाटल्यास. देन बी बार अँड एन बार आर perpendicular and b bar dot n bar is equal to 0. लिहून काढ दोन रिमार्क्स. बघा इथे मी थिअरम लिहितो. 8. If the lines आर बार इज इक्वल टू, लाइन्स नेहमी आपण पहिल्या लाईनचं थिअरम, लाईनचं इक्वेशन वेक्टर फॉर्म मध्ये लिहिताना पहिलं थिअरम यूज करतो, कारण दुसरं त्याच मध्ये कन्वर्ट करता येतं. आर बार इज इक्वल टू ए1 बार प्लस लॅम्बडा बी1 बार. लाईनचं इक्वेशन लिहिलं, इफ द लाइन्स आर बार इज इक्वल टू ए1 बार प्लस लॅम्बडा बी1 बार अँड आर बार इज इक्वल टू ए2 बार प्लस म्यू बी2 बार. आर बार इज इक्वल टू ए2 बार प्लस म्यू बी2 बार are coplanar, then a1 bar is equal to, a1 bar dot b1 bar cross b2 bar is equal to a2 bar dot b1 bar cross b2 bar. And ही कंडिशन आहे, then it satisfies this condition and equation of plane containing them is, equation of plane containing them is r bar dot, या फॉर्म मध्ये घ्यायचं आपल्याला, r bar dot सेकंड फॉर्म मध्ये r bar dot b1 bar cross b2 bar is equal to a1 bar dot b1 bar cross b2 bar or r bar dot b1 bar cross b2 bar is equal to a2 bar dot b1 bar cross b2 bar. आता हे दिसायला खूप मोठं दिसतं, किचकट दिसतं, पण खूप सोपं आहे जर समजावून घेतलं तर. ऍक्च्युली मी काय पाठ करून ठेवलं काही नाही, मला मी जे आता सांगणार आहे फिगर मध्ये ते दिसतं मला, म्हणून ते लक्षात येतं. बघा इकडे आता दोन लाईन्स, हे प्लेन कन्सिडर करा. हा बोर्ड म्हणजे प्लेन आहे. या प्लेन मध्ये दोन लाईन दिल्यात, ह्या पहिली लाईन आणि ही दुसरी लाईन. पहिल्या लाईनचं इक्वेशन लिहिलं मी इथे, हे समजा आर बार इज इक्वल टू ए1 बार प्लस लॅम्बडा बी1 बार. आता अर्थातच ए1 म्हणजे काय असेल, ह्या लाईनवर एक पॉइंट असेल, त्याचा पोझिशन वेक्टर ए1 बार. बी1 बार काय असेल, हिला पॅरलल वेक्टर असेल बी1 बार, या लाईनला पॅरलल वेक्टर बी1 बार. हे लक्षात आलं का तुमच्या पहिल्या थेरम नुसार लाईनच्या? ही लाईन दाखवली इथे, ही लाईन दाखवायची तर हिला हिच्यावर एक पॉइंट असेल बी, त्याचा पोझिशन वेक्टर ए2 बार, आणि हिला पॅरलल कोण असेल, बी2 बार. ही सिच्युएशन लक्षात आली? हे प्लेन आहे. आवाज येतोय तुम्हाला? आवाज येतोय ना? हा बोर्ड म्हणजे प्लेन आहे, त्याच्यामध्ये ही पहिली लाईन दिली, ही दुसरी लाईन दिली. त्या कोप्लेनर दिसतात ना, कोप्लेनर वेक्टर्स किंवा कोप्लेनर लाईन म्हणजे काय, सेम प्लेन मध्ये किंवा पॅरलल प्लेन मध्ये. आपण या सेम प्लेन मध्ये दोन लाईन्स घेतल्या, या कोप्लेनर आहेत. आता त्यांची सिच्युएशन जी आहे वेक्टर जॉमेट्रिकली, तर ती आपण लिहिली. हिला पॅरलल हा वेक्टर असतो इक्वेशन वरून, हा पॉइंट असतो तिच्यावरचा. ही दुसरीचं इक्वेशन आहे आर बार
इज इक्वल टू A2 बार प्लस म्यू B2 बार. आता ही कंडिशन सॅटिस्फाय होते. आपल्याला काय सांगितलं, ह्या दोन लाईन जर अशा कोप्लेनर असतील तर ही कंडिशन सॅटिस्फाय होते. आता ही कंडिशन कशी सॅटिस्फाय होते हा पण प्रूफ समजून घ्यायचा इथे, फक्त 2 ओळीमध्ये प्रूफ समजतो तो. तर ही कंडिशन कशी येते बघा, इकडे बघा, हा B1 बार आणि B2 बार कोप्लेनर आहेत की नाही, हे लाईनच कोप्लेनर आहेत. तर कोप्लेनरचं मिनिंग काय होतं, सेम प्लेन मध्ये किंवा पॅरलल प्लेन्स मध्ये. ओके, हे B1 B2 बार असे बाहेर जरी आले तर ह्या प्लेनला पॅरलल प्लेन मध्ये असतील. करेक्ट. राईट नाव आता तर बघा B1 बार आणि B2 बार मी त्याच प्लेन मध्ये काढलेत. B1 बार आणि B2 बार तुम्हाला सेम प्लेन मध्ये दिसतात म्हणजे कोप्लेनर आहेत. इज इट ओके? आता हा वेक्टर हे ए आणि बी दोन्ही पॉइंट जोडले तर हा वेक्टर काय होतोय, BA बार किंवा AB बार. एक तर ऍरो इकडे दाखवला तर AB बार होईल किंवा इकडे दाखवला तर काय होईल, BA बार होईल. राईट नाव B1 बार B2 बार आणि हा BA बार कसे दिसतात, कोप्लेनर दिसतात की नाही एकाच प्लेन मध्ये. येस नो. 3 कोप्लेनर वेक्टरचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काय आहे, म्हणजे ह्या AB बारचा ह्या B1 बारचा आणि B2 बारचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, डॉट आणि क्रॉस स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काय येतो, 3 कोप्लेनर वेक्टरचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट 7 प्रॉपर्टी लिहून दिला, 0 येतो. हा 0 लिहिला. आता AB बारचा पोझिशन वेक्टर सांगा. AB बार म्हणा किंवा BA बार काही पण म्हणा, याला डायरेक्शन इकडे घ्या BA बार होईल, इकडे घ्या AB बार होईल, इट डझंट मॅटर. मी AB बार लिहिलं. AB बार म्हणजे काय होईल, हा याचा A2 बार आहे, याचा A1 बार आहे. A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार इज इक्वल टू 0. आता A2 बार ने याला मल्टिप्लाय केला, A2 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार आणि मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार इज इक्वल टू 0. आणि ही टर्म तिकडे ट्रान्सपोज केल्यावर काय मिळतंय, याच्या नंतरची स्टेप ही मिळते की नाही, ही टर्म तिकडे ट्रान्सपोज केल्यावर ही टर्म मिळते की नाही. झाली का कंडिशन, मिळाली तुम्हाला कंडिशन मिळाली. 2 लाईन्स जर कोप्लेनर असतील, 2 लाईन्स कोप्लेनर असतील तर ही कंडिशन सॅटिस्फाय होते. ही कशावरून काढली समजलं, कारण हे 3 व्हेक्टर्स कोप्लेनर आहेत. हे 3 व्हेक्टर्स कोप्लेनर आहेत, मग 3 कोप्लेनर व्हेक्टरचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट 0 येतो, त्याच्यावरून हे काढलं. ओके. आता प्लेन कंटेनिंग देम, इक्वेशन ऑफ प्लेन कंटेनिंग देम, त्याचं इक्वेशन एक तर हे येतं किंवा हे येतं. आता बघा याच्यामध्ये तिसरं किंवा दुसरं पर्टिक्युलरली दुसरं थेरम बघा. दुसऱ्या थेरम मध्ये सिच्युएशन काय असते, दुसऱ्या थेरम मध्ये अशी सिच्युएशन असते, हे प्लेन असेल तर त्याच्यामध्ये एक ए पॉइंट असतो, त्याचा पोझिशन वेक्टर A बार असतो आणि त्याच्यामध्ये अजून 2 B बार आणि C बार 2 वेक्टर्स असतात. बरोबर आहे. तिसऱ्या सिच्युएशन मध्ये तर ते वेक्टरचं इक्वेशन कसं लिहितो आपण, R बार डॉट, R बार म्हणजे त्यातला एनी पॉइंट असतो, R बार डॉट हा B बार क्रॉस C बार यांचा क्रॉस प्रोडक्ट इथे लिहितो. हा A पॉइंट गिव्हन असतो तो इथे आणि यांचा क्रॉस प्रोडक्ट इथे. करेक्ट. ही सिच्युएशन आहे की नाही सेकंड थेरम साठी. मग आता ह्या प्लेनचं इक्वेशन काढायचं आपल्याला, ह्या बोर्डचं इक्वेशन काढायचं. याच्यामध्ये काय काय दिलंय, ह्या B बार ऐवजी B1 बार घेऊ शकता आणि C बार ऐवजी B2 बार घेऊ शकता की नाही. आणि ए पॉइंट साठी हा जो पॉइंट आहे इथे, तर या ए पॉइंट साठी ए पॉइंट घेऊ शकता, त्याचा पोझिशन वेक्टर A1 बार आहे की नाही. म्हणजेच ह्या इक्वेशन मध्ये तुम्ही B बारला कशाने रिप्लेस करू शकता, ह्या B बारला B1 बारने, इथं होईल B1 बार, C बारच्या जागेवर काय होईल B2 बार आणि ह्या ए चा पॉइंट काय आहे, पोझिशन वेक्टर काय आहे इथे A1 बार, म्हणजे हे होईल B1 आणि B2, इथे A1 B1 B2. R बार डॉट B1 क्रॉस B2 A1 डॉट B1 क्रॉस B2. करेक्ट. और तुम्ही असं घेऊ शकता, ह्या पॉइंट ऐवजी हा पॉइंट घेतला तर B पॉइंटचा इथं पोझिशन वेक्टर काय येईल A2 आणि हे B1 बार B2 बार, B1 बार B2 बार, ही इक्वेशन आहे. समजलंय का ओरली प्रूफ तुम्हाला, किती सोपं आहे. समजलेत ना सगळे थेरम्स तुम्हाला, हे 8 थेरम लक्षात आलेत का. प्रॉब्लेम्स खूप सोपे जातात याच्यावरचे, कोणत्याही एक्झामला लक्षात ठेवा, कोणत्याही एक्झामचा प्रॉब्लेम असू द्या, याच्यामध्ये मल्टी कन्सेप्च्युअल प्रॉब्लेम नसतात कुठल्याही कॉम्पिटिटिव्हला किंवा बोर्डला पण नाही. एकदम सिंपल प्रॉब्लेम असतात. थेरोटिकल पार्ट लक्षात आला पाहिजे. प्लेनचे सगळे थेरम समजले का, हे 8
आता लास्ट एक थेरम आहे, म्हणजे फॉर्म्युलाच आहे, तो डायरेक्ट लिहायचा आहे. आता लास्ट काय आहे, पॉइंट आहे असा स्पेस मध्ये दिलेला आणि त्या पॉइंट पासून त्या प्लेनचं डिस्टन्स काढायचंय फक्त, बाकी काहीच नाही. आता हे लिहून याचा स्क्रीनशॉट काढा फक्त एक, नाही लिहून घ्या, वेळ देतो तुम्हाला 5 मिनिट, लिहून घ्या.